सिन्नर तालुक्यातून तिसऱ्या प्रहारासाठी मिरगाव येथून टाळकरी येत, नाशिक तालुक्यातून बजरंगनगर येथून येत, नांदगाव तालुक्यातून भौरी येथून येत, नेवासा तालुक्यातून पुनदगाव भेंडा येथून येत. तर चौथा प्रहर हा सायंकाळी 3 ते 6 ह्या वेळात होत असतो. तर चौथ्या प्रहारासाठी वैजापूर तालुक्यात लाखगंगा, कांगोनी, चाळकवाडी, नाराळा, नांगरपूर, तिडीवाडी, चेंडूफळ, पुरणगाव, डबणगाव, बापतारा, हिंगोणे, चांडगाव, वीरभद्रवाडी ह्या चौथ्या प्रहाराचे टाळकरी होते. तर कोपरगाव तालुक्यातून वगदी, कोळपेवाडी, डांगेवाडी, रस्तापूर, सुरेगाव, संजीवनी कारखाना, नाटेगाव, वारी, भरतवाडी, सडे, जेऊर कुंभारी, कोकमठाण, वाकडी येथून टाळकरी येत. राहाता तालुक्यातून चौथ्या प्रहरासाठी आडगाव, निर्मळ पिंपरी, चांगदेवनगर, चौधरीवाडी, जळगाव, केलवड, खडकेवाके, पुंतांबा, पाथरे बुद्रुक, चितळी, रांजणगाव खुर्द, कोल्हार बुद्रुक, गोगलगाव, नांदुरखी, धनगरवाडी, साकुरी, एकरुखे, चोळकेवाडी, शिंगवे, नपावाडी, पिंपळगाव, अस्तगाव, मोरवाडी, गणेशनगर, तर्कसवाडी, दुर्गापूर, चव्हाणवस्ती, पिंपळस आणि राजुरी येथून येत. तर संगमनेर तालुक्यातून चौथ्या प्रहारासाठी काकडी, तळेगाव दिघे, वडझरी खुर्द, उमरी, खांडगाव, दत्तनगर, मंगळापूर, कनोली, बाभुळेवाडी, माळगाव हवेली, वडगाव पान, निळवडे, कणकापुरी, मिरजगाव, कोल्हेवाडी, रहिमपूर जोरवे, कुंभारवाडी, डिग्रस, कोळेवाडे, चौधरवाडे, अंभोरे, मालुंजे, जाखुरी, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, समणापूर, चणेगाव, अरणखामगाव, पानेवाडी, नागपूरवाडी, चंद्रपूर इत्यादी ठिकाणाहून संगमनेर तालुक्यातील टाळकरी चौथ्या प्रहरासाठी गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात हजर असत. नांदगाव तालुक्यातून पांझरदेव, औरंगाबाद तालुक्यातून साराता खंडोबा, गंगापूर तालुक्यातून खडके वाघलगाव, वडाळी, झोडेगाव, गोपाळवाडी येथून टाळकरी येत. राहुरी तालुक्यातून राहुरी कारखाना आणि सोनगाव येथून टाळकरी येत. अकोले तालुक्यातून लिंगदेव येथून येत. श्रीरामपूर तालुक्यातून दिघी व खंडाळ्याची टाळकरी येत. जुन्नर तालुक्यातून कांदळी येथून टाळकरी येत. येवल्या तालुक्यातल्या अनकाईमधून टाळकरी येत. तर शिरूर तालुक्यातील तांदळी येथील टाळकरी चौथ्या प्रहारासाठी हजर राहत. गंगागिरी महाराजांपासून घरून भाकरी आणायच्या व हरिनाम घ्यायचे तीच परंपरा अद्यापही चालू आहे. प्रत्येक घरून गावातून भाकरी आणल्या जायच्या, त्याचप्रमाणे आजही भाकरी आणतात. प्रत्येक गावात पूर्वी टोपली भरत असे, आता लोकसंख्येमुळे ट्रॅक्टरची ट्रॉली भरते. आमटी वेगवेगळी होत असे आणि चव बदलत असे. त्यामुळे महंत नारायणगिरी महाराजांनी आमटी सप्ताहाच्या ठिकाणी करावी व भाकरी गावोगावी आणाव्या असे ठरवले. त्यामुळे पूर्वापार गंगागिरी महाराजांपासून भाकरी गावोगावहून येते, तर आमटी जागेवर केली जाते. स्वयंपाकाचा मेनू पंचमीच्या दिवशी मांडे, पुरणपोळ्या, दूध हे येवला तालुक्यातून येते. षष्ठी ते दशमीपर्यंत आमटी, भाकरी, भात. एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडी. द्वादशीच्या दिवशी उपास सोडण्यासाठी बुंदी, चिवडा, आमटी, भाकरी असे पदार्थ असतात. प्रत्येक दिवशी भाकरी कोणत्या गावाहून आणायच्या याचे नियोजन असते. सकाळच्या भाकरी सप्ताहापासून जवळ अंतर असणाऱ्या गावांकडून येतात, तर संध्याकाळच्या भाकरी लांब गावावरून मागवतात. एका गावातून जवळजवळ एक ट्रॅक्टरची ट्रॉली भरून भाकरी दिली जाते. त्याप्रमाणे गावांची नावे पुढीलप्रमाणे: श्रावण शुद्ध पंचमी, वैजापूर तालुका, लाडगाव, फरीदाबाद, गोळेगाव, कापूसवाडगाव, पिंपळगाव, किरतपूर, भद्वर, वांजरगाव, सावखेडगंगा, नांदुरढोक, बाभुळगाव, भालगाव, वीरगाव, म्हस्की, सिद्धापूरवाडी, हिंगोणी, कांगोणी, डवाळा, खंबाळा, लाख, बापतारा, सुराळा, पुरणगाव, नारायणपूर, बाजाठाण, भामाठाण, नागमठाण, चांदेगाव, नादी, शनिदेवगाव. येवला व नांदगाव तालुक्यातील भौरी, भालूर,
बाणगाव, बुद्रुक, खुर्द, खिरडी, तांदुळवाडी, मणिकपुंज, जळगाव, बुद्रुक, खुर्द, सोयगाव, लोहशिंगवे, लक्ष्मीनगर, मांडवड, हिसवड, गोंधळवाडी, पानेवाडी, कऱ्ही, माहेगाव, वांझरगाव, सोमठाणे, नगरसूल. श्रावण शुद्ध 6 सप्ताहाचा दुसरे दिवस. या दिवशी भाकरी आणण्याची जबाबदारी वैजापूर तालुक्यातील डांग, पिंपळगाव, अवलगाव, भगगाव, टाकळी सागज, डोणगाव, जांबरगाव, घायगाव, भुरड, तिडी, शिवराई, अगरसायगाव, गोळवाडी, देहगाव, करंजगाव, मकरमतकरवाडी, राहेगव्हाण. श्रीरामपूर तालुक्यातील भाकरी आणण्यासाठी उकलगाव, एकलहरे, वेलापूर, बुद्रुक आणि खुर्द, विठ्ठलवाडी, सराला, माळेवाडी, उंदीरगाव, जाफराबाद, गोवर्धन, वळदुंबरगाव, जातप. कोपरगाव तालुक्यातील देरडे, चांदवड, रवंदे, कासली, पडेगाव, पोहेगाव, कोपरगाव, समत्सर, वारी, भरतगाव, धानोरे, कोपरगाव औद्योगिक वसाहत. गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव, काटेपिंपळगाव, अकोलेवाडगाव, अमिनाबादवाडी, नांदेडा, मेढी भालगाव, तुर्काबाद, खराडी, वसुसायगाव, खोजेवाडी, खडक नारळा. राहाता तालुक्यातील रांजणखोल, नपावाडी, रामपूरवाडी, येलमवाडी, निघोज, निमगाव, देहगाव, डोंगेगाव, जवळसे, वेस, पुणतांबा, तिसगाव, लोणी. राहुरी तालुक्यातील कोंडवड, कणगर, खुर्द, बुद्रुक, केसापूर, राहुरी कारखाना. येवला व नांदगाव तालुक्यातील गारखेडा, कोकमगाव विठोबाचे, नारखेडा, अंदरसूल, वडजी, रहाडी, कोमटगाव देवीचे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, बुद्रुक, खुर्द, गोडसेवाडी, कवठेधारफळ, सांगवी, कोकणेवाडी, पिंपळगाव, कोझारी, वाडगाव, लांडगा, चिळली, मंगळापूर, चंदनापुरी, आनंदवाडी, सावरगावतळ, नांदूर दुमाला, मिर्झापूर, निमगाव, खुर्द, बुद्रुक, पेमगिरी, नांदगाव, नांदगाव, टुणकी, चिकटगाव, नादी, शिरसगाव, डवाळा, खंबाळा, माळीसागज, जळगाव, पालखेड, परसोडा, सवंदगाववाडी, लोणी, बळेगाव. श्रीरामपूर तालुक्यातील महंकाळ, वाडगाव, वडाळा महादेव, खैरी, निमगाव, चांदेगाव, आंबी, नाऊर, नायगाव, मातुलठाण, रामपूर, भामाठाण, खिरडी, केसापूर, मुर्शदपूर, खंडाळा, कमालपूर, गोंदवणी. कोपरगाव तालुक्यातील गावे शिंगणापूर, कान्हेगाव, हनुमानवाडी, साखरवाडी, रामवाडी, भोजडे, लक्ष्मणवाडी, टाकळी, माळेगाव थडी, धनगरगाव, करंजी, येसगाव, देरढेमडी, खुर्द, दसरथवाडी, लवकी, बोलकी, देहगाव, वेळापूर, शिरोळा, चासनळ, वाकस. गंगापूर तालुक्यातील नांगरे, वाभुळगाव, घोडेगाव, शिरसगाव, मालुंजा, खुर्द आणि बुद्रुक, शिवणा, गवळी, शिवरा, गाजगाव, बोरगाव, शिल्लेगाव, देवळी. राहाता तालुक्यातील गावे चांगदेवनगर, जळगाव, चौधरीवाडी, खडकेवाके, काकडी, दुर्गापूर, हसनपूर, आडगाव, निर्मळपिंपरी. राहुरी तालुक्यातील मोमीनपूर, दवणगाव, सोनगाव, सातरळ, बारगाव, नांदूर, कोल्हार, खुर्द, चांदेगाव, जातप, डिग्रस, निंभेरे, आंबी, आरडगाव, तमनराखडा, करजगाव. येवला व नांदगाव तालुक्यातील गावे सातारा, मुखेड, वदापूर, नेवरगाव, एरंडगाव, खिरडी, धनकवाडी, सतळी, भिंगरे, नगरसूल, खामगाव, चिरोडी, पारेगाव, अंगुलगाव.